पती शब्दाचा अर्थच आहे समुदायाचा मालक। गण म्हणजे समुदाय, पती म्हणजे मालक। 33 करोड देवता हिंदूंच्या असताना लोकमान्य टिळकांनी गणपतीचीच योजना का केली? संघ शक्तौ कलयुगे, कलियुगातली सर्वात मोठी ताकद म्हणजे संघटना आहे। आणि ती संघटना करण्यासाठी समुदायाच्या मालकाचा उत्सव आहे। गण म्हणजे समुदाय, पती म्हणजे मालक। समुदाय एकत्रित आणण्यासाठी लोकमान्यांनी समुदायाच्या मालकाचा उत्सव सुरू केला। सोन्या पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याचे। एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याचे। तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याचे। पांडुरंगात रूप कृपादानी कथेचा विस्तार, कृपादानी कथेचा विस्तार, कृपादानी कथेचा विस्तार। माझे सद्गुरुदास सुखा, माझे सद्गुरुदास सुखा, माझे सद्गुरुदास। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाडा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो। चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत। जास्त झाला आवाज। दुसरी बंधू सारजाजी चित्रुणाच्या आत्मजा वाक सिद्धी पावीजी सहजातीच्या चरणवजा दंडवत। आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशे दंडवत। आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माशे दंडवत। आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका। कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका। ताड़ मृदंग श्रोते देखा, ताड़ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा। या माझे दंडवत, या माझे दंडवत, या माझे दंडवत, या माझे दंडवत। प्रथम नमन करू गणनाथा, 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 करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे। उपजवण्या पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याचे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग। देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्याच परिचयाचा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहामध्ये याही वर्षी ग्रामस्थांच्या द्वारा आमचे अशोक पाटील उकिरडे यांच्या माध्यमातून मिळालेलं निमंत्रण, ग्रामस्थांच्या निमंत्रणामुळे याही वर्षी सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी,
दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना वंदन. सर्व गायनाचार्य टाळीकरी, विनेकरी, भालदार, चोपदार, हार्मोनियम वादक, बसलेल्यातले सगळे महाराज, मोकळे महाराज, पोपळे महाराज, इकडचे सगळे सोबत आलेले रामेश्वर भाऊ होते ना, ठीक आहे ना. एक गैरहजर आहे आपले मते पाटील, हा ना, आवर्जून असायचे ते गेले आपल्याला सोडून. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता, अतिशय सुंदर नियोजन, भागवा भागवी नाही, काट कसर नाही, सुंदर साऊंड सिस्टीम आहे अशीच राहू दे. शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद, पत्रकार मंडळीला धन्यवाद. आज ज्यांनी कीर्तन सेवेचं संत पूजन ज्याला म्हणतात ते स्वीकारलं, ते भगवान विठ्ठल चौधरी, साईनाथ भिकाजी चौधरी, गणेश सोनाजी चौधरी, रावसाहेब तुळशीराम मखरे. वा म्हणजे काय, तुम्ही चिठ्ठी दिली त्या चौघांनाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं. यांचा 12वा सप्ताह असो, 25वा असो, 50वा असो की सालाबादचा असो, कायम सुवर्ण महोत्सव सारखा उत्सव या ठिकाणी घडून येतो. याचं एकमेव कारण आहे, सप्ताहासाठी अख्खं गाव एका मायची लेकरं होऊन एकत्रित आहे, हे त्याचं उत्तर आहे. आणि आमची हनुमानजीच्या चरणी, छत्रपती शिवरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे. तर आमच्या गाड्या उताराला लागल्या. 12.5 महिने राजकारण, पक्ष तट गट तट असू द्या, पण 8 दिवस दरवर्षी एका मायची लेकरं होऊन सप्ताहासाठी ची पुण्यतिथी आहे. मी गेल्या वर्षी माझ्याकडे होतच ते. सर्व समाजामध्ये संत आहे, असा एकही समाज नाही की ज्याच्या संत नाही. असा एकही संत नाही ज्याला आपल्या समाजाबद्दलचा स्वाभिमान नाही. आपण प्रमाण शोधा, त्या संतांनी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. तुकाराम महाराज, पण कुणबी शब्द घातलाच का नाही? बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, बरे देवा नाही तर दंबे असतो मेलो, नाही तर दंबे असतो मेलो, नाही तर दंबे असता 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 मेलो. बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो, नाही तरी दंबे असतो मेलो. अरे बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो, नाही तरी दंबे असतो बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो. समाजाचा स्वाभिमान. सावता बाबा, आम्ही माळियाची जात, शेत लावू बागायत. नरहरी महाराज, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. सगळी प्रमाण शोधा,
त्या त्या संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. तसं सेना महाराज नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासे, प्रति पाळावे धर्मासे, प्रति पाळावे धर्मासी, प्रति पाळावे धर्मासी, व्यवहारासे न संडे, व्यवहारासी न संडी, व्यवहारासे न संडे, व्यवहारासी न संडी, ऐका स्वधर्म विचार, 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 स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी, व्यवहारासी न संडे, नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी, व्यवहारासी न संडी, त्या त्या समाजातील संतांनी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, आम्ही वारिक वारिक करू हजामत वारिक. पण समाजाचा उल्लेख केला. पण एक लक्षात ठेवा, संत समाजापुरता नाही, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आज त्यांची पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. पुण्याचा संचय करणारा पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हणतात. आणि म्हणून ती आजची तिथी बरं का संतोषराव, हो म्हणत जाणार, पाठच नाही तर काय हो नाही. आजची तिथी म्हणा, काय म्हणा, पाठच नाही ना. तिथी ते द्वादशी श्रावण मास, तिथे ते द्वादश श्रावण मास, सेना सांगुनिया जातो सकळासी, सांगुनिया जातो सकळासी, सेना सांगुनिया जातो सकळासी, सांगुनिया जातो सकळासी, तिथे तो द्वादशी श्रावण मास, तिथे द्वादशी, जमला आता अशोकराव. आजची तिथी सेना सांगुणया जातो सकळासी, तिथी ते द्वादशी श्रावण मास, श्रावण वद्दे द्वादशी, सेना बैसे समाधीसे. उल्लेख केला. आपल्या बोलण्याला पुरावा पाहिजे का नाही. ते प्रकाश साठे महाराज म्हणतात, बुवा कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. म्हणून मी 2 प्रमाणं सांगितली. आणि जर कीर्तनकार पुरावा देत नसेल तर त्याला पुरावा. म्हणून तिथी ते द्वादशी श्रावण मास. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, गोपाल काल्याचं कीर्तन म्हटलं, सर्वांना माहिती आहे. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळ. सगळं पाठ झालं बरं का पोपट साहेब.
गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. अरे गोकुळ सोडलं म्हणजे बारीक विचार करा. फक्त गोकुळ नाही सोडलं, याच्यावर कीर्तन होईल एवढं सोडलं. वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडला, यमुना सोडली, आपले गोपाळ सोडले, गोपिका सोडल्या. ज्या मायनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती माय सोडली. ज्या बापानं लढे पुरवले तो नंद पाटील सोडला. आईची आठवण येईल म्हणून जिनं मस्तकाला पट्टी बांधून मोराचा पीस खोवला होता तो सोडून मायच्या पायाजवळ ठेवला. जातो आई. घोंगडी सोडली, काठी सोडली, कमरेचा सेला सोडला, त्याच्यातली बासरी सोडली. तेव्हा जगाचा बाप रडला. एक लक्षात घ्या. अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, लेकिन मुरली के लिए बहुत रोता है. पुन्हा नाही, पुन्हा बासरी वाजवली नाही. एकदा गोकुळात बासरी सोडली, पुढे अर्जुनाच्या रथावर शंख वाजवला पोपळे साहेब. बासरी नाही. मी काय सोडलं याकरता सांगतो. ते साधन. आता इथे मला अशोक रावने सांगितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतलं हे गाव. पुरस्कार मिळाला, त्याच्यात सर्वांचा वाटा आहे. सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामविकास अधिकारी असेल, ग्रामपंचायतचे सदस्य असेल आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंतचं अख्खं दुधड गाव असेल. नोहे एकल्याचा खेळ. राष्ट्रसंत. आता राष्ट्रसंत कोणी लावत असेल, मी बरोबर वेळेत संपवतो. अजून मला महाराष्ट्र वैतागला नाही, बरोबर पूर्ण करतो वेळेमध्ये. विठ्ठल विठ्ठल राष्ट्रसंत तुकडोजी. आता या गावाला पुरस्कार मिळाला आणि आम्ही तिकडचे जाऊ. राष्ट्रसंत तुकडोजी. त्यांना राष्ट्रसंत का म्हणतात? राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं, राष्ट्रासाठीच खंजिरी वाजवली ज्या संतांनी. बरं तेव्हा अनुकूलता होती का? थोडं वाकडं बोललं की लगेच इंग्रज सरकारचे अधिकारी अटक करायचे. तो जमाना. त्यावेळेला भजन ते इंग्रजाच्या विरुद्ध. राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन असलं की इंग्रज अधिकारी उभे असायचे. राष्ट्रसंत पहिला खंजरीला नमस्कार करायचे आणि मग म्हणायचे, अंग्रेजो. राष्ट्रसंत उगेच आहे का? भारत को कमजोर मत समझो, ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, हमारे पास मिलिट्री है. अरे भारत के पास भी एटम बम और मिलिट्री है. अगर आपको दिखाई नहीं देती होगी तो मैं तुकडोजी बताता हूं. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. हे राष्ट्रासाठी भजन. आता याच्यावर कीर्तन होईल. हे लक्षात आलं ना? राष्ट्रसंत का म्हणतात? हे दगड दिसतात ना, अंग्रेजी लोकांना सांगायचे, दगड दिसतात ना, याचे आम्ही आटम बाम करू आणि जेवढे आमचे पुढे बसलेले भक्त ही मिलिटरी होईल. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. मत समझना कि भारत कमजोर है. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. ते पेटायचे इंग्रज अधिकारी. हे कोणकडे गेलो मला एक. राष्ट्रसंतावर चालू आहे. बरोबर करू आपण. बरोबर. तुम्हाला गोड वाटतं मला माहित आहे. ते खवळायचे. तरुण तरुण पुढे बसलेले असायचे. तरुणांचं रक्त तापवायचे राष्ट्रसंत. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है.
उठो जवानो बढाई छाती अब पहला ना मुश्किल है. पेटून उठायचे, मग त्यांना अटक व्हायची. राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं म्हणून सार्थ नाव राष्ट्रसंत. विठ्ठल विठ्ठल हे कुठून वाढलं मी शुद्धीवर आहे. तरुणांना म्हणायचे, अरे कशाला फिरतो तू रिकामा, कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ. त्यांचे भजन आहे. म्हणून तुम्ही तुमचं दुधड गाव तीर्थ केलं राष्ट्रसंतांच्या म्हणण्यानुसार. त्यांच्या संकल्पनेतलं गाव झालं. घाबरला का तरुण गड्या रे, तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला. आणि गाव निर्मळ झाले की देवाला प्रार्थना करायचे, कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा. आता जर असते तर त्यांनी म्हटलं दुधडला पाहायला या एकदा, आहे का नाही. मी तिथून वाढलं राष्ट्रसंत. पण खंजेरी जसं देवानं बासरी होऊन जाऊ दे ना. आता गोकुळात बासरी सोडताना देव रडला, राष्ट्रसंत खंजेरी सोडताना रडले. शेवटचं भजन ते जुने हनुमान मैदान आहे पंढरपूरला. एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन व्हायचं पंढरपूरच्या एकादशीच्या यात्रेत. आणि प्रचंड गर्दी, आधीच हाऊसफुल व्हायचं जुने हनुमान मैदान. राष्ट्रसंताचं दरवर्षी भजन एकादशीला. शेवटची अवस्था, त्यांना कॅन्सर झाला होता राष्ट्रसंतांना. बरं का, जरा विचार करा. जन्मभर भजन केलं पण प्रारब्ध भोगावंच लागलं. कॅन्सर झाला. काही काही माणसं म्हणतात ना, मग आम्ही नाही का बरे, कधी भजनात नाही, कधी कीर्तनात नाही, कधी तमाशा चुकवत नाही, तरी आम्हाला साधं सर्दी पडसं नाही. आणि रात्रंदिवस भजन करू करू कॅन्सर. काय फायदा. भजनाचा फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येणे, हा भजनाचा फायदा. लक्षात घ्या. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी. रात्रंदिवस भजन पांडवांनी केलं. काय ऐश्वर्य भोगलं होतं. हाक मारली दासीला तर 50 दासी पडत यायच्या द्रौपदीच्या पुढं. सांगा महाराणीजी. 5 भावाच्या पुढे नोकर लटलट कापायचे. अरे 1-2 महिने नाही रे भाऊ, 12 वर्ष द्रौपदीनं डोक्यावर माठ घेतला आणि तळ्यातलं पाणी झोपड्यात. आणि 5 भावांनी कंदमुळे आणायची आणि हरणाचे कातडे गुंडाळायचे. एवढं ऐश्वर्य भोगलेले पांडव 12 वर्षे वनवासात फिरले, पण एकाही पांडवानं रोगोर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही. ही भजनाची ताकद आहे. विठ्ठल एवढाही प्रतिकूल काळ आला. पोपळ साहेब, परित्या देवासी आठविणे, पाहते पांडव अनुभव आहे का तुम्हाला अशोकराव. दुःख पेलण्याची ताकद कशात आहे. भगवंताच्या नामचिंतनात. शेवटचं एकादशीचं भजन शेवटचं. प्रचंड जनसागर येऊन बसलेला एकादशीला. 2 माणसांनी धरून आणलं राष्ट्रसंताला. एक एकीकडून सगळ्यांना वाटत होतं अशोकराव आता यावर्षी भजन होत नाही. शेवटची अवस्था. जेव्हा स्टेजवर आणून बसवलं, पुढे खंजिरी आणून ठेवली भक्तानं. समाज बघितला, नुसता डोळ्यानं बघितला, सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला. राष्ट्रसंतांनी खंजिरी उचलली, थाप टाकली. याही अवस्थेत 1 तास भजन केलं. ते पंढरपूरचं राष्ट्रसंताच्या जीवनातलं शेवटचं भजन. आता पुढचं ऐका.
भजन संपलं, खंजेरी खाली ठेवली पोपळे साहेब आणि खंजिरीवर डोकं टेकून राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडला आणि वराडच्या भाषेत खंजिरीला प्रार्थना केली. मायबाई, त्यांची भाषा खंजिरीला, मायबाई समाजासाठी खूप बदललंय तुला, खूप बदललं समाजासाठी. आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर. खंजेरी सोडताना जसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडले, तसं ज्या मुरलीच्या नादानं गोकुळ पागल केलं, ते मुरली सोडताना जगाचा बाप रडला. विठ्ठल मुरली नोहे मुरली अरे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ मान, तिने हरिनामाचा प्राण संसार केला दानाधीन. मी करधंदा विसरले, आहा आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावरिया वाजवली वाजवली मुरली, आहारे सावरिया वाजवली वाजवली मुरली, आहारे सावरिया वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण संसार केला दाना दे. ज्या मुरलीच्या नादानं गायी तृण चारा चरू विसरली, गाय व्याघ्र एके ठाई. देवानं बासरी वाजवायला सुरुवात केली पोपळ साहेब, तर गायनं वाघ एका ठिकाणी, वैर विसरायची. मोर वरचे पंख वरच धरून पाहायचा. यमुनेचं पाणी स्थिर स्थिर वाहायचं. हे सगळे तुम्हाला पाठ आहे. गोपिका पागल व्हायच्या. ज्या मुरलीच्या नादानं एवढं गोकुळ पागल झालं होतं, ती मुरली खाली ठेवताना जगाचा बाप रडतो. तिथून पुढे गोकुळ सोडून देव गेला. त्या चरित्रात गोकुळात घडलेल्या चरित्रासारखा प्राण नाही. पुन्हा मुरली नाही, गोपिका नाही, गोपाळ नाही, गायी नाही, बोटाला धरून चालवणारी यशोदा माय नाही, रागावणारा नंद पाटील नाही, खोड्या करणारे रुसणारे देवासोबत झोंबाझोंबी खेळणारे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या नाही. आणि म्हणून पुढच्या चरित्रामध्ये ही मजा नाही. मग काल्याचं कीर्तन म्हटलं, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, हरे चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. तारू भव सागरीचे, तारू भव सागरीचे, तारू भव सागरीचे, तारू भव सागरीचे, तारू
तारू भवसागरीचे उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे, नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके, नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. गोकुळामध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. फायदा काय? आता फायद्यावरच कीर्तन होईल बरं का पोपट साहेब. कृष्ण चोरी वर्णिता सुवर्णस्तेया पावणता, कृष्ण व्यभिचार वर्णिता गुरु तल्पमता हरती दोष. भगवान श्रीकृष्णजीच्या चोरीचं श्रवण केलं तर ज्यानं सोनं चोरलं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो. म्हणजे असं सुपीक डोकं चालवायचं नाही, सोनं चोरत जायचं आणि काल्याच्या कीर्तनाला येऊन बसायचं. चुकून हो ना. सुवर्णस्ते या पावनता कृष्ण चोरी वर्णिता, कृष्ण व्यभिचार वर्णिता गुरु तल्पमता हरती दोष. जो गुरु पत्नीशी रतला एवढं पातक झालं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो. पुतना मावशीचं चरित्र श्रवण केलं तर दारू प्याल्याचं पाप लागलं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो. म्हणजे तसं डोकं नका चालू, मी सांगतो. सुरापानादी दोष दारुण. आणि योग आहे बरं का दुधडकर. योग म्हणजे हा श्रावण महिना 71 वर्षांनी आला. अरे का 1953 साली आला होता. आता 2024ला 5 सोमवारचा श्रावण हा 1953 साली आलेला, 71 वर्षांनी आला. आता पुन्हा कधी येईल तुम्ही पहा बा, आपल्याला नाही थांबायचं आता. 5 सोमवारचा श्रावण, 5ही तारखा तुम्हाला पाठ असेल. 5, 12, 19, 26, 2 का नाही जमलं अजून? 5, 12, 19, 26, 2 हा जमला आता. 5, 12, 19, 26 आणि 2. 5 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार सुरू झाला श्रावण महिना. नंतर 12ला दुसरा, 19ला तिसरा, 26ला चौथा, आता 2ला अमावस्या, तोही श्रावणच. म्हणून 5, 12, 19, 26, 2 हे 5 सोमवारचा श्रावण. आपलं भाग्य आहे पुन्हा काही का होईना. अतिपरिचय झाला म्हणजे महत्व राहत नाही, महत्व वाटत नाही. तसा काल्याचा आणि आमचा अतिपरिचय झाला. अतिपरिचय. कोण्या गावचा सप्तान काला, कोण्या गावचा सप्तान काला है ना. मी सांगितलं होतं विनोदाने, जावाई असावा, दूरचा असावा, 4-2 वर्षानं येणारा असावा. इथं कोणी जावाई नसल्यामुळे एवढं बोलतो मी. जावाई 4-2 वर्षानं येणारा असेल तर सासू नाचायचीच राहते. घालेन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन जावायाला. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग परिस्थिती बिकट असू द्या, नाकाच मोती ठेवी गहाण राखी जावाई